श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करी करिता ती समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ, सेवकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा, रातंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते। आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी। लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाले असी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील। केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लगी। समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू त्यासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले, केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आलोय परतोनी। पुढे सेवे करा संगती, त्यासी मुंबईसा पाठविती, ब्रह्मचाराची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। दादासी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुतासी यास द्यावी कपली झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणायची सर्वता न रोचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थे अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी मस्तके ठेव दादाच्या। मोर्चे लावून सत्वरी धरा म्हणते त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेल्या ते। धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी। असो दादाची पावन वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था आपण काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून। समर्थ बोले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले। ऐकून अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणते बाईला घोड्या माझी सत्वर। काकूबाईने एकांत करून मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीतच वाजते। परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादांशी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार। समर्थांशी हसू आले, अधिकाचे कौतुक मांडिले, दादांशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी।
अनुसूया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी बातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करेने म्हणे तुझी ही करणे लोकापवदा कारण ऐकोने मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणे संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याया गोढा श्रीरस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।